श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध, दशक 17वा, प्रकृती पुरुष, समास 5वा, अजपा निरूपण. श्रीराम. 21 सहस्त्र सासे जपा, नेमून गेली ते अजपा, विचार पाहता सोपा सकळ काही. श्रीराम. दिवस रात्र मिळून माणसाचे 21,600 श्वास उच्छ्वास होतात. यालाच अजपा असे म्हणतात. विचार करून पाहिला की सर्व काही सोपे आहे हे कळून येते. मुखी नासिकी असी जे प्राणे, तयाचा खंड येणे जाणे, याचा विचार पाहणे सूक्ष्मदृष्टी. श्रीराम. मुखात आणि नाकात प्राणवायू असतो, त्याचे येणे जाणे अखंड चालू असते. सूक्ष्मदृष्टीने याचा विचार पाहिला पाहिजे. मुळी पाहता एक स्वर, त्याचा तार मंद घोर, त्या घोराहून सूक्ष्म विचार जपाचा. श्रीराम. मुळात पाहिले तर स्वर एकच आहे, पण तार स्वर म्हणजे उच्च स्वर टाळूत जाणवणारा, मंद म्हणजे मध्य स्वर हृदयात जाणवणारा, घोर म्हणजे खालचा स्वर म्हणजे नाभीजवळ जाणवणारा, असे त्याचे प्रकार आहेत. पण अजबाचा विचार हा घोराहूनही सूक्ष्म आहे. सरिगम पदनिस, सी रे मातृका सायास, प्रथम स्वरे मातृकांस म्हणून पाहावे. श्रीराम. सारे गम पधनिसा हे 6 स्वर आहेत. आरोह व अवरोह यांच्या प्रयत्नाने प्रथम सप्तकातील सा या प्रथम स्वरापासून आरंभ करून दुसऱ्या सप्तकातील रे पर्यंत स्वर मातृका प्रयत्नाने म्हणून पाहाव्यात. परेवाचे हून अर्थे आणि पश्यंती खालते, स्वराचे जन्मस्थान ते तेथून उठे. श्रीराम. परावाचे पासून वर म्हणजे नाभीपासून वर आणि पश्यंतीच्या खाली म्हणजे हृदयाच्या खाली स्वरांचे जन्मस्थान आहे. तेथून स्वरांची अजपा जपाची सुरुवात होते. एकांती उगेच बैसावे, तेथे हे समजून पहावे, अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी. श्रीराम. एकांतात अगदी शांत बसावे, तेथे हे सर्व नीट समजवून घेऊन प्राणवायू अखंड घ्यावा आणि सोडावा. एकांती मौन्य धरून बैसे, सावध पाहता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होती. श्रीराम. एकांती मौन धरून सावधपणे श्वासोच्छ्वास होत असता लक्षपूर्वक पहावे, म्हणजे सोहम सोहम असा शब्द होत असल्याचा भास होतो. उच्चारे वीण जे शब्द, ते जाणावे सहज शब्द, प्रत्यया येती परंतु नाद काहीच नाही. श्रीराम. उच्चाराशिवाय जे शब्द त्यांना सहज शब्द म्हणतात, ते अनुभवाला येतात, परंतु नाद आवाज काहीच नसतो. ते शब्द सांडून बैसला, तो मौनी म्हणावा भला, योगाभ्यासाचा गलबला या कारणे. श्रीराम. तो नाद म्हणजे सोहम हा शब्द आणि त्याचा लक्षार्थ यांचाही लय होऊन जो बसतो तो साधक खरा मौनी आहे असे म्हणावे. हे साधावे म्हणूनच लोक योगाभ्यासाची खटपट करतात. एकांती मौन्य धरून बैसला, तेथे कोण शब्द झाला, सोहम ऐसा भासला अंतर्यामी. श्रीराम. एकांतात मौन धरून बसल्यावर जो सहज शब्द ऐकू आला तो अंतर्यामी सोहम असाच भासला. धरिता सो सांडिताहम, अखंड चाले सोहम सोहम, याचा विचार पाहता बहु विस्तारला. श्रीराम. श्वास घेताना सो आणि सोडताना हम असा अखंड सोहम सोहम शब्द ऐकू येतो. याचा विचार करू लागले की त्यात फार खोल अर्थ भरलेला दिसतो. देहधारक तितुका प्राणी, श्वेतज उद्विजादिक खाणी, श्वासोश्वास नसता प्राणी कैसे जिती. श्रीराम. देहधारक म्हणून जितके प्राणी स्वेदज उद्भिजादिक चारी खाणीत आहेत, जे श्वासोच्छ्वास करूनच जगतात, त्याखेरीज ते जगूच शकत नाहीत. ऐसी हे अजपा सकळांसी, परंतु कळे जाणत्यासी, सहज सांडून सायासी पडोच नये. श्रीराम.
असा हा श्वासोश्वासाबरोबर चालणारा अजपाजप सर्वांच्याच ठिकाणी चालू असतो, पण जाणत्यालाच तो कळतो हे सहज साधन सोडून सायासात पडूच नये. सहज देव असतची असे, सायासे देव फुटे नासे, नासिवंत देवाच विश्वासे, ऐसा कवणू श्रीराम. अंतरात्मा हा सहज देव असतच असतो. कृत्रिम देव मूर्ती इत्यादी फुटतात, नाश पावतात. नाशिवंत देवावर विश्वास कोण बरे ठेवील. जगदांतराचे दर्शन सहज घडे अखंड ध्यान, आत्मइच्छेने जन सकळ वर्तती श्रीराम. जगाच्या आणि आपल्याही अंतर्यामी जो अंतरात्मा आहे त्याच्याशी तादात्म्य पावल्याने मग देवाचे ध्यान दर्शन अखंडच घडत असते. त्याच्या इच्छेप्रमाणे सर्वही जण इंद्रिये आदी वागत असतात. आत्मयाचे समाधान घडे तैसेची आशन, सांडले फिटले समर्पण तयासीच होये श्रीराम. आत्म्याचे समाधान ज्या योगे घडेल असेच भोजन इत्यादी भोग घेतले जातात. सांडते लवणते हरवते तेही शेवटी अंतरात्म्यालाच समर्पण होते. अग्न पुरुष पोटी वसती, तया सावधाने सकळ देती, लोक आज्ञेमध्ये असती आत्मयाचे श्रीराम. प्रत्येक प्राण्याच्या पोटात अग्निपुरुष वास करतो, त्याला सर्वजण आहुती देत असतात. अशा रीतीने सर्व लोक अंतरात्म्याचे आज्ञेतच राहतात. सहज देव जप ध्याने, सहज चालणे स्तुती स्तवने, सहज घडे ते भगवाने मान्य की जय श्रीराम. एकदा असे तादात्म्य झाले की प्रत्येक क्रिया ही त्याचीच सेवा होते. येथे देहभाव नसल्याने कृत्रिम उपासनेची गरज नसते. अशी ही मीपणा विरहित सहज होत असलेली सेवाच प्रभूला मान्य होते. सहज समजाया कारणे, नाना हटयोग करणे, परंतु एकाएकी समजणे घडत नाही श्रीराम. हे सहज साधण्याकरिताच नाना हठयोगादी साधने केली जातात, परंतु ते सहजासहजी समजले असे घडत नाही. द्रव्य चुकते दरिद्र येते, तळी लक्ष्मी वरी वर्तते, प्राणी काये करील ते ठाऊके नाही श्रीराम. घरात द्रव्य आहे हे माहीत नसल्याने दारिद्र्य भोगावे. एखाद्याच्या घरी तळघरात द्रव्य पुरलेले असते, पण वर तो दारिद्र्यासारखा राहत असतो. तो तरी काय करणार, कारण तळी लक्ष्मी आहे हे त्याला ठाऊकच नसते. तळघरामध्ये उदंड द्रव्य, भिंतीमध्ये घातले द्रव्य, स्तंभी तुळवटी द्रव्य आपण मध्ये श्रीराम. तळघरात उदंड द्रव्य आहे, भिंतीत स्तंभात तुळ्यांमध्ये सर्वत्र उदंड द्रव्य आहे आणि आपण मध्ये आहोत. लक्ष्मी मध्ये करंटा नांदे, त्याचे दरिद्र अधिक चांदे, नवल केले परमानंदे परमपुरुषे श्रीराम. सर्वत्र लक्ष्मी असून जो असा करंटासारखा नांदतो त्याचे दारिद्र्य अधिकच दुःखदायक होते. परमपुरुष जो परमानंद त्याने केवढे हे नवल केले आहे पहा बरे. एक पाहाती एक खाती, ऐसी विवेकाची गती, प्रवृत्ती अथवा निवृत्ती येण्याची न्याये श्रीराम. श्रीमंत माणसे ऐश्वर्य भोगतात, खातात पितात. दरिद्री भाग्यहीन माणसे नुसतीच पाहत राहतात. विवेकी पुरुषांची स्थिती ही अशीच असते. ते परमानंदाचा उपभोग घेतात आणि अज्ञानी लोक दुःख भोगत बसतात. अंतरी वसता नारायणे, लक्ष्मी सकाये हुणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा श्रीराम. नारायण ज्याच्या अंतरात वास करतो त्याच्या ऐश्वर्यात कमीपणा कसा असू शकेल. म्हणून लक्ष्मी ज्याची अंकित आहे तो नारायण आपल्या हृदयात बळकट धरावा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे. अजपा निरूपण नाम समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.